इथं जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये आम्ही बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक एक होती। बीड जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व सन 2025-26 आढावा बैठक एक होती आणि बीड जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक, त्याच्यामध्ये आमचे मंत्री, आमचे आमदार, ते खासदार, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या बाबी सांगणं आम्हाला थोडंसं जरुरीचं वाटलं। कारण शेवटी काम करत असताना जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं काय आहे ते आणि त्यांनाही विश्वासात करून घेतलं तर प्रश्न तरी लागायला मदत होत असते आणि त्याच्यामुळं त्याही बद्दलची चर्चा आम्ही केली। याच्या खरीप हंगाम पूर्व सन 2025-26 आढावा घेतला। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बियाणं, उद्याच्याला पाऊस काळ चांगला झाल्यानंतर वापशावरची बियाणं आमच्या बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातले शेतकरी मागणी करतात ते उपलब्ध आहे का, खतं NPK उपलब्ध आहेत का, त्याचबरोबर उद्याच्याला दुर्दैवानी दुबार पेरणी करण्याची वेळ आली किंवा धूळ पेरणी करण्याची वेळ आली तर तिथं कुठली काही अडचण नाही ना। आता आपल्याला पेरण्या कधी करायच्या, काय करायच्या, त्यांना पीकपर्यंत हे मिळालेलं आहे का, कुठल्या बँकांनी किती दिलं, जिल्हा बँकांनी किती दिलं आणि राष्ट्रीयकृत बँकांनी किती दिलं, अशा पद्धतीनं रोपवाटिका, पाऊस पडल्यानंतर राष्ट्रीय फलोत्पादन योजना आणि आमची रोजगार हमी योजना ची निगडीत फलोत्पादन योजना, या 2 योजना आपल्या राज्यामध्ये राबवल्या जातात। आमचा जास्तीत जास्त कटाक्षाने केंद्राच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना कसा देता येईल हा प्रयत्न आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा असतो आणि त्याच्यामुळं तिथंही रोपं डिमांड आहे, मातृवृक्ष चांगले आणि त्या सगळ्याची रोपांची उपलब्धता आहे का त्याचाही आढावा आम्ही घेतला। काही जणांनी तक्रार अशी केली की बियाणं देत असताना काही दुकानदार, आम्ही हे बियाणं देतो परंतु हे खत तुम्ही घेतलं पाहिजे किंवा हे खत तुम्हाला पाहिजे ते आम्ही देतो परंतु त्याच्याबरोबर अमुकच खत तुम्ही घेतलं पाहिजे, अशा प्रकारच्या तक्रारी कुठल्याही बाबतीमध्ये राहता कामा नये म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला आता जॉईंट सिलेक्ट कमिटी म्हणजे धनंजय मुंडे कृषी खात्याचे मंत्री असतानाच त्यावेळेस केली गेलेली आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलचा कायदा करणं हे क्रमप्राप्त आहे। शेवटी सभागृहाला तो अधिकार आहे। आमची एवढीच भावना आहे की आमच्या शेतकऱ्याला लहान त्रास हा कुणी देता कामा नये। कारण एक तर तो विचार कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो आणि सगळ्यांना धान्य, फळं, फुलं जे काही पिकवून द्यायचं असतं, दूध, अंडी, सगळे काही मांसाहाराच्या निमित्तानं लागणाऱ्या गोष्टी हे देण्याचं काम करत असतो। म्हणून त्याच्यातही बाबतीमध्ये आमच्या काही मुद्दे आज इथं पीक इन्शुरन्सचा पण काही मुद्दा इथं उपस्थित झाला की मागच्या काळामध्ये जो इन्शुरन्स उतरवलेला होता त्याच्यामध्ये दुसऱ्याच भागातले कुठले जमिनी दाखवल्या तर इन्शुरन्सचे पैसे आणले आणि ते बँकेत चालू झाले, तशी एक तक्रार आली। त्याही बद्दल उद्याच्या 21 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समवेत सगळ्या राज्याची खरीप पूर्व आढावा बैठक आहे, खरीप हंगाम पूर्व बैठक आणि त्या बैठकीमध्ये आताचे जे विषय वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची गरज आहे ते आम्ही तिथं उपलब्ध करणार आहेत। बाकीच्या बाबतीमध्ये पण लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या सूचना केल्या, कसं करायचं, काय करायचं, शालेय शिक्षणाला किती निधी द्यायचा, प्राथमिक आरोग्याला किती निधी द्यायचा, स्मार्ट शाळा कशा करायच्या, काही स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे कशी करायची, अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनीच ताईंच्यासह आम्ही सगळ्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यातून सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत। दुसरं बीड विमानतळाच्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली, त्याबद्दल आता 40 लाख रुपये भरायचे, ते 40 लाख रुपये भरायला कलेक्टरला सूचना DPCने दिलेल्या आहेत, ते पैसे भरतील आणि त्याच्याबद्दलची 3 किलोमीटर लांब टर्मिनलला वेगळी जागा अशा प्रकारे ते आपण प्रोजेक्ट
आपल्या बीड करता तिथं करतोय. 1500 एकर साधारण जागा आहे आणि साधारण तो हायवे, त्या हायवे पासून ते 3 किलोमीटर लांब तो रनवे आहे. म्हणजे या पद्धतीनं तो आपण करतोय. त्याच्यात भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी पण आमच्या महाराष्ट्राची MADC म्हणजे विमानतळ विकास कंपनी आहे, त्यांच्या पूर्व व्यवहाराचा अभ्यासासाठी पत्र दिलेले आहे प्री फिजिबिलिटी स्टडीच्या संदर्भामध्ये. आणि ते स्टडी करण्याच्या करता आम्ही 40,53,000 रुपयाचा निधी देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरं आमचं एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे CIIT सेंटरचा. हा मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण त्याच्यातनं आपल्याला देता येणार आहे. साधारण या प्रकल्पातनं 200 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतोय. साधारण 200 कोटी इकडे तिकडे होती ना, अगदी दादा मी सांगितलं 165 मध्ये 170 कसं झालं असं नाही, तर ते तुम्ही समजून घ्या. तर 200 कोटीचा अंदाजे प्रोजेक्ट आहे. 35 कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यामध्ये घालणार आहे, 165 कोटी रुपये टाटा त्याच्यामध्ये घालणार आहे. असे 9 प्रोजेक्ट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो. त्याची बहुतेक ठिकाणची कामं सुरू झालेली आहे. मराठवाड्यामध्ये आम्ही संभाजीनगरला आहे, नांदेडला आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्येही अशा प्रकारे करतोय. 7,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट दरवर्षी या प्रकल्पातून आहे. आर्ट सायन्स कॉमर्स नुसतं आता करून चालणार नाही, मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. साधारण कुशल लेबर जे लागतं तसं शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. ते आपण 8-9 कोर्सच्या निमित्तानं त्याच्यामध्ये देणार आहोत. युवकांना त्याच्यावर चांगल्या दर्जाची युवतींना नोकरी मिळेल. प्रशिक्षण अभ्यासक्रमाला आधुनिकतेची जोड या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे स्थानिकांना किंवा विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी मोठे फायदे होणार आहे आणि तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधार देखील होणार आहे. या प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रासाठी लागणारे जे अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ, कुशल मनुष्यबळ हे इथंच आपल्याला तयार करता येणार आहे. आमच्या टप्प्याटप्प्याने 36 जिल्ह्यांमध्ये जायचा विचार आहे. आता साधारण 1600 ते 1700 कोटी रुपये हे आमच्या टाटा खर्च करत आहे. 300-350 कोटी रुपये राज्य सरकार याच्यात खर्च करत आहे. 9-10 प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी सांगतो. ते साधारण रत्नागिरी, पुणे, नवी ठाणे, कल्याण डोंबिवली, नांदेड, संभाजीनगर, बीड अशा काही जिल्हे आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतलेले आहेत. अजून एखादा शिर्डी, अहिल्यानगरचं शिर्डी असे हे आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये उद्योग 4.0 आणि इतर विघटनकारी तंत्रज्ञानाची अंतर्दृष्टी प्रदान करा. सहयोगाने नेटवर्किंग, पुनराभियांत्रिकी, प्रोटोटायपिंग, उत्पादनासाठी समर्थन, नवक्राफ्ट आणि उत्कृष्टतेला समर्थन व सहकार्य देणं अशा वेगवेगळ्या सगळ्या याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या भागातल्या मुलांना मुलींना झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे एक मोठी गोष्ट आम्ही आपल्या इथल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला एक विज्ञान म्हणजे सायन्स पार्क तारांगण हे करायचंय. त्याचंही प्रेझेंटेशन आम्ही दिलं. अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वे मार्ग ह्याच्याही बद्दल रेल्वेचे अधिकारी पण आलेले होते. आमच्या ऑफिस पण त्याचा पाठपुरावा करतोय. मुख्य साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि हा प्रकल्प लवकर कसा कार्यान्वित होईल याकरता रेल्वे विभागाने काय केलं पाहिजे आणि आपल्या राज्य सरकारने काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा आढावा आम्ही घेतला. श्री क्षेत्र परियोजना ज्योतिर्लिंग विकास आराखड्याचं सांगितलं. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय परळी, जिल्हा बीड, तिथं 75 एकर जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये 560 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्याबद्दल
आमचा वेगवेगळे विभाग कामाला लागलेले आहेत आणि त्याच्या स्वतःच्या खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे ह्याच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं त्यांनी पण त्याच्यात बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. त्याच्यावर ते एक मोठं काम आपल्या बीड जिल्ह्याकरता आपण करतो. जसं मगाशी 200 कोटीचं सांगितलं CIIT तशा पद्धतीनं हे एकीकडे परळीच्या करता करतो. बिंदुसारा स्वच्छता आणि सुशोभीकरण त्याबद्दल पण बराच तिथं कचरा टाकला जातो. 6 किलोमीटर नदी ही आपल्या विविध शहरातनं जाते, तर त्याबद्दल पण आज आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातून पुढं कसं जायचं आणि कुणी कुणी कुठली जबाबदारी पार पाडायची याबद्दल चर्चा झाली. नाही, काळजी करू नका. हे असलंय इतर छोट्या मनाचे तुम्ही आहेत. एखादा म्हणलं असता की अजून द्या, एक तर आपल्याला पुढं जायचंय, त्या पद्धतीनं आपल्याला करायचंय. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थग्राम त्याच्याबद्दल मी सांगितलं. सिव्हिल सर्जन डिपार्टमेंटचे काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहेत ते आम्ही ह्याच्यातच घेतलेले आपल्या स्वामी रामानंद तीर्थग्रामीण शासकीय वैद्यकीयमध्ये. जिल्हा क्रीडा संकुल त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली. आपल्याला काही ट्रॅक करायचे, तर त्याच्याबद्दलच्या काही जागा आम्ही निवडलेल्या आहेत. ते पण आम्ही आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. नंतर शासकीय इमारत बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महसूल विभाग इमारत आणि आता त्याच्यामध्ये ऍड आम्ही केलेलं आहे सहकार भवन इमारत आणि VVIP गेस्ट हाऊस कन्स्ट्रक्शन आणि नवीन जिल्हा ग्रंथालय, ज्यांना आम्हाला तिथं UPSC BPSC याचाही अभ्यास आमच्या मुलांना मुलींना पूर्वीच्या करता येईल आणि चांगल्या प्रकारे नवीन वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून आता ज्या ग्रंथालय बनतात अशा प्रकारचं ग्रंथालय आपण आपल्या बीड जिल्ह्याकरता बनवतोय. त्याच्यामध्ये काही खुले भूखंड आणि उद्यान विकसित करणं, चौकांचं सुशोभीकरण करणं, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन. आता पूर्वीच्या तुलनेने अजून 100% प्रश्न सुटलेला नाही, परंतु पाण्याच्या संदर्भात स्थिती अशी नाही. यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या बजेटपेक्षा 40% निधी हा 40 आणि 39 सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला वाढवून दिलेला आहे. हे सगळं करताना अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण सभागृह त्याला मान्यता देतं, कॅबिनेट त्याला मान्यता देतं, सगळ्या विभागाच्याकडनं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाते आणि तसा निर्णय घेतला जातो. हे सरकार सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यामुळे उलट आम्ही यंदा वाढवतो. सांगितलंय त्याची माहिती घेतो, असेल तर काढू पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान हे पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्याला कॉफी टेबल बुक म्हणतात. ते बीडचं असं आज आम्ही आमच्या सगळ्यांनी दादा बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा विषय. दादा बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय. दादा बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय. अनेक रुग्ण 8:30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत आंबेजोगाईच्या रुग्णालयाला जाऊन दिलं जात नव्हतं. ज्यामध्ये मी नेहमी महाराष्ट्रात फिरत असताना मुसाफ सकाळी 6-7ला जातो, तसं जर झालेलं असेल तर मी डीनला काय सांगायचं ते सांगतो. पुढच्या वेळेस मला तिथं जायचं असेल काय आहे मी इतके सगळे तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. परंतु ह्याच्या आधी पुढे तिथं इतपत काय बघत होतं तुम्हाला माहिती. मी प्रश्न सोडायला जातो. प्रश्न सोडवत असताना मला ते एकदा तरी नजरेखाली घातलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की बाबा आमच्यामुळे इतरांना त्रास नाही. मी तर नेहमी म्हणतो की आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहोत. आमच्या वेळेस कुणालाही त्रास होता कामा नये ही आमची आम्ही काळजी घेतो. परंतु इतर
तर अजून यांना माझ्या कामाची सवय झालेली नाहीये, हळूहळू होईल. त्यामध्ये मी त्यांना सांगेन, आता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, SP सगळ्यांनी याची नोंद घ्या. मी इथं कुठंही व्हिजिट द्यायला जातो त्यावेळेस आपल्या व्हिजिटमुळं तिथल्या पेशंट लोकांना, तिथल्या नागरिकांना, तिथल्या सर्वसामान्य माणसांना कुणालाच त्रास होता कामा नये. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये काल देखील घटना समोर येते, थांबायचं नाव घेत नाही. त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यातले 6 लोक ऍक्टमध्ये टाकलेले आहेत. त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे. त्याच्यामध्ये अजून 2-3 राहिलेले ते पण पकडायला सांगितलेले. आता हे करण्याच्या मागे काय कारण घडलेले त्याच्याही खोलात जायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात पात धर्म काही नसतो. ही विकृती आहे, ही गुंड प्रवृत्ती आहे, ती आपण खेचलीच पाहिजे. तिच्यावर एक वकूफ बसवलाच पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, आम्ही पण लक्ष घातलंय. काही सूचना पण जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत. आज पण त्यांना DPCच्या निमित्तानं जो काही निधी लागतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून तोही आम्ही त्यांना मंजूर केलेला आहे DPCनं. अशा पद्धतीनं आहे. आणि ती तशा प्रकारची घटना घडायच्या आधी देखील काय घडलेलं आहे, कुणी काही केलंय का, त्याही खोलामध्ये जाऊन इथं मूळ माहिती मिळवण्याचं काम चाललेलं आहे. परंतु मी आज ह्या प्रेसच्या निमित्तानं माझ्या बीडकरांना सगळ्यांना सांगतो की असं कुणी वागू नका. हे कुणाचंही सहन केलं जाणार नाही. तो सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असो, विरोधी पक्षाचा असू दो, किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला असला तरी कुणी असं जर काम करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचं जबरदस्त शासन मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याला मकोका लावण्याच्या बद्दलची पण कार्यवाही नियमामध्ये, घटनेमध्ये, कायद्यामध्ये बसून केली जाईल. दादा, गुन्हेगारांना राष्ट्रवादीवर